हो. आजी दादा पवारचं किती बेकार मरण आलं बघा त्यांना. काय करावं आता नियतीचा असा फेरा. कुणाला चुकलाय नियतीचा फेरा? कुणाचं कशात आणि कसं मरण लिहिलंय काय सांगता येत नाही. किती वाईट झालं बघा ते. वाईट म्हणजे काय साधं वाईट झालं का तिथं? अगं कोंबडं भाजल्या किती बेकार मरण आलंय ते. आणि तसलं मरण कुणाला येऊन रे बाबा, लय बेकार मरण आहे. किती जीव काय म्हणला असेल बरं त्यांचा. हवेमध्ये तसं लय बेकार. बेकार म्हणजे काय एवढं बेकार झालंय की लोकांना ती बघता क्षणी डोळ्यातून पाणी यायला लागलं. एवढं बेकार झालं आजी दादा. काय सांगा. त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का, माणसाचं कधीच काय घडीचा इथून घरी जाईल कदाच गॅरंटी नसती का. त्याच्यामुळे माणसानं कधी लय हवेत उडायचं नसतंय. काल होते ना आज नाही असं झालं या. हो ना, मग तीच तसंच म्हणाले ना. किती एवढे बघत बघत नुसतं होते तर नव्हतं झालं काय नुसतं. त्याच्यामुळं लय अवघड आहे माणसाचं. माणूस हाय ह्या क्षणाचा माणसानं आनंद घेतला पाहिजे. कारण इथून आपण इतकं घरी जाऊ का नाही जाऊ ह्याचा सुद्धा आपल्याला गॅरंटी नसते माणसाची. किती पैशाची काय कमी होती का माणसाला काय होतं, पण जीवन काय कुणाला चुकलंय का? मरण कुणाला चुकत नाही. मरण कुणाला चुकत नाही भाई. त्याच्यामुळं माणसानं हा ह्या परिस्थितीत हा त्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. नाही तर मरण कुणाला चुकलंय. एवढा मोठा अजित दादा पवार मुख्यमंत्री, आपल्या राज्याचा उपमुख्यमंत्री, अशा पद्धतीनं म्हणजे कुणीतरी विचार तरी केलता का? अगं मला तर म्हणलं काहीतरी मजाकच करायची काय की आधी. मजाकच करायची काय की मित्र फोन करायला असं झालं तर म्हणलं काय मजा करायला असते. आम्हाला बी खरं वाटे ना की अण्णा इकडं रानाचे आले म्हणले असं असं झालंय म्हणले. म्हणलं होय आताच म्हणलं मी बातम्या बघून आले होते. आता काय नव्हतं लगेच काय झालं बरं. हा कुणालाच खरं वाटत नव्हतं. कुणालाच खरं वाटत नव्हतं. कुणाच्याला हे झालं आयला म्हणलं हे लय बेकार झालं बा. माणसाचं कसं आहे मरण आलंच, पण कोणत्या पद्धतीनं मरण येते त्याच्यावर लय डिपेंड आहे माणसाचं. बघा की फोटो बघून तर बाबा हात पायात लटलट कापायले तर हा ते कसलं बेकार झालं. एवढं बेकार मरण नुसतं होर पळून निघाले. लय बेकार झालं. बेकार म्हणजे सगळा महाराष्ट्र हळाळा लागला. महाराष्ट्र नाही अख्या देशामध्ये सगळं तीच चालू आहे सगळं. कुणाला सुद्धा खरं वाटत झाले. खरंच वाटणं गेलं एवढं बेकार झालं. त्याच्यामुळं माणसानं कधीच हवेत उडायचं नाही बरं का सगळं. कारण कुणाचं कशात मरण आहे काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं हा या परिस्थितीचा आनंद घ्यायचा. हीच नाही तीच नाही मला काय नाही कसलं. माणूस कधी सोडून जाणार आहे काय जाणार काय सांगता येत नसतं कधी माणसाचं. त्यामुळं हा या परिस्थितीचा हा या माणसामध्ये गोड राहणं, समाधानी राहणं हे लय महत्वाचं. अरे इकडे चल पिंडी बांध लाग चल. त्याला काय माणूस उगा ताण ताण राहू दे. तीच राहिलं माझं तीच राहिलं करीत बसतंय आणि आयुष्य जगायचं विसरून जाते माणूस. आता किती अजित दादाची किती धावपळ होती माहिती आहे का. ह्या सभाहून त्या सभा, त्या सभाहून ह्या सभा नुसतं पळालेले असायचे. काठी लागत सरा त्याच्यामुळं लय अवघड आहे बाई माणसाच्या जीवनाचं. एवढं अवघड आहे भयानक अवघड आहे. कुणाचं कशात मरण आहे काही सांगता येत नाही. आर सर उठलो का ह्याची कातर आण बरं चकून यायला करू आपण. काय करता त्याच्या केसर राहिलेले कापू की आपण. हा उठ 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 ग मग उठा उठा. हिळा होता नाही तर हिळा कुठं टाकला. हिळ्याने कापता का. ह्याला टाकू दे थोडं कापू. चावी पडली सापडायची नाही. कुठं आहे हिळा. हा उठ उठ लवकर उठा. काय झालं 5 रुपये
दादा पप्पी घेतली दादा काय माहिती त्याला किस्सा आहे तर लेकराचं ऐकायचं. बघ मारायलंय कसं मारितोय बघ तुझी आगाव आहे मी बी. दादाचा पिल्लू मारायले रे दादाला अरे अरे मार आहे का अरे मार नुकताला इकडे हे नसतं ना आपलं बाळ आहे की उगं करते तोंड लावेन आता ते तोंड ते किस्सा आहे वस्ती साहित्याला नको जाऊ त्याच्याकडे सर बाळ आहे की आपलं मारतो काय हा कापड राहू दे कुठे गुडीवर बसायचं का बसा गुडीवर टिकडक टिकडक चल मेरे घोडे टिकडक टिकडक चल मेरे घोडे टिकडक टिकडक चल मेरे घोडे टिकडक टिकडक म्हण चल मेरे घोडे टिकडक टिकडक चल मेरे घोडे टिकडक टिकडक चल और घोडा दादाचा लय उडी हाणायला बाबा दादाचा घोडा दादाचा घोडा बाबा दादाचा घोडा एक रे दादाचा घोडा लय उडी हाणायला बाबा मागे सरकून बसा बरं म्हणा चल मेरे घोडे टुकडूक म्हणा छोटाचा बारका बारका दादा रे बाबा घोडा दादाचा बारका घोडा सोडू का डिंगिरी टिकडी टिक अरे डिंगिरी टिकडी टिक